नमस्कार. रामकृष्ण हरी. संतवाणी संताची शिकवणमध्ये आपलं स्वागत आहे. माणूस या पृथ्वीच्या पाठीवर पहा जन्माला आला म्हणजे बाल, तरुण, वृद्ध आणि शेवटी वार्धक्यामध्ये तो आपला निघून जाण्याच्या तयारीत असतो. माणसाने आहे तोपर्यंत आपलं जीवन 50 वर्ष असो, 60 वर्ष असो, 70 वर्ष असो, 80 वर्ष असो, 90 वर्ष असो, ते आपल्या कामी लागावं, आपलं त्याच्यामध्ये हित व्हावं, अनहित होऊ नये. आपल्याला कुठंतरी इहलोक सोडून परलोकी जायचं आहे, आपल्याला कुणीतरी विचारणार आहे, आपल्याला काहीतरी जबाब द्यायचा आहे आणि आपण थोड्या दिवसासाठी इथं आहोत, हा हेतू मनामध्ये बाळगून कर्म करावं. अनेक कर्म करतायत पण सुकृत दुष्कृत पदरात पडते. म्हणून प्रायचित्ताचं कर्म नको, निषिद्ध कर्म नको, विहित कर्म जरूर केलं पाहिजे. कारण पंचमहाभूताचा देह परमेश्वराने कर्म करण्यासाठीच दिलेला आहे. फक्त ते कर्म कसं असावं, विहित असावं. म्हणून कर्माला नकार दिला अर्जुनाने. तेव्हा देवाने त्याला सांगितलं, अर्जुना गावंड्या, तू कर्म करायला नकार देतो. कर्म हे केलंच पाहिजे, पण कर्म कसं केलं पाहिजे, उचित अनुचित समजलं पाहिजे. आणि ते कर्म करत असताना आपल्याकडं काही दूषण लागू नये, कर्म करीत असताना कोणाला त्रास होऊ नये, कर्म करीत असताना कोणी अडचणीत येऊ नये, कर्म करीत असताना कोणाला दुःख होऊ नये, आपल्याबद्दल द्वेष कोणाला वाटू नये, असं कर्म करावं.